भारतात सर्वप्रथम राज्य सरकारने घर कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायदा केला। हा कायदा 2011 मध्ये अंमलात आणण्यात आला, पण दुर्दैव असं या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी सरकारी बाबींकडून होत नव्हती। त्यावर सरकारचे नियंत्रण नाही। त्यामुळे ज्यांच्यासाठी हा कायदा करण्यात आला ते राज्यातील घरकाम करणारे आजही या कायद्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत, असा आरोप राष्ट्रीय घरकाम चळवळीचे राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषदेत केलाय। शिवाय आंतरराष्ट्रीय घर कामगार दिनानिमित्त अर्थात 16 जूनला ठाणे शासकीय विश्रामगृहाजवळ मानवी साखळीचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले। यावेळी दी नॅशनल डेमोस्टिक वर्कर्स ट्रस्टच्या ठाणे जिल्हा समन्वयक रेखा जाधव यावेळी उपस्थित होत्या। महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायद्यानुसार घरकाम करणाऱ्यांना आजारपणाचा खर्च मिळणे आवश्यक आहे। शिवाय कुटुंबाचा आजारपणाचा खर्च मिळणे आवश्यक आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते। या कायद्यातील कलम 10 ची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली। राज्यात तालुका पातळीपर्यंत घरेलू कामगारांना नोंदणीकृत करणारी सक्षम यंत्रणा तयार करा। जिल्हा पातळीवर त्रिपक्ष घरेलू कामगार मंडळाची स्थापना करा। त्रिपक्ष मंडळात घरेलू कामगारांच्या संघटना प्रतिनिधित्व द्या। भांडी वाटप व सन्मानदाराचे थकीत वाटप त्वरित पूर्ण करा। घरेलू कामगार कल्याण मंडळ कायद्यात नमूद केल्याप्रमाणे त्रिपक्षीय घरेलू कामगार कल्याण मंडळाची जिल्ह्यावर स्वतंत्र स्थापना करा व हे होईपर्यंत कायद्यातील कलम 10 मधील तरतुदीनुसार नोंदीत घर कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, घर कामगार महिलेचा अपघात विमा व कौटुंबिक आजारपण व औषध उपचाराचा खर्च देणे चालू करा, अशा मागण्या पाटील यांनी यावेळी केल्या आहेत। आजच्या या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आणि जनतेला मनपूर्वक शुभेच्छा। आणि ह्या 16 जून 2025 वैशिष्ट्य हे आहे की ह्या वर्षी घरकामगार महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच कलाटणी देणारा एक दिवस आला, तो म्हणजे 29 जानेवारी 2025। 29 जानेवारी 2025 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या केंद्र सरकारला अशा प्रकारचा आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 महिन्याच्या आत घरकामगार महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी। त्या समितीमध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय असावं, त्या समितीमध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालय असावं, त्या समितीमध्ये विधी आणि न्याय मंत्रालय असावं आणि या समितीने तातडीने 6 महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि तो आता येत्या संसदेच्या अधिवेशनासमोर ठेवावा। आता प्रश्न असा आहे की ही मुदत 26 जुलैला संपते, त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने त्याचं अहवाल तयार होणं आणि तो अहवाल पटलावर येणं यासाठी आम्ही एक मोठी मोहीम राज्यभर आणि देशभर घेतली आहे। त्या मोहिमेचं नाव आहे संदेश साखळी मोहीम। 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन संदेश साखळी मोहीम। हा संदेश शासनाला आहे, हा संदेश जनतेला आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणतोय आता की घरकामगारांसाठी कायदेशीर संरक्षण द्या, त्यांना किमान वेतन द्या, त्यांना आरोग्य विमा द्या, त्यांना पेन्शन द्या। हे आम्ही म्हणत नाही, आता सर्वोच्च न्यायालय म्हणतंय आणि या सर्वोच्च न्यायालयाचं त्यामुळे सर्व घरकामगार महिला आणि आम्ही कार्यकर्ते आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो। आणि ह्या सगळ्या स्वागताच्या अंगाने राज्यभर जे कार्यक्रम होतात त्याच्यात 2 प्रमुख कार्यक्रम असे आहेत की एकूण घरेलू कामगार कल्याण मंडळ सक्षम व्हावं या अर्थाने आपलं माननीय आयुक्त कार्यालय राज्याचं यांनी पुढाकार घ्यावा, माननीय असंघटित कामगार आयुक्त यांनी पुढाकार घ्यावा, प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी घरेलू कामगार कल्याण मंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज जो प्रत्यक्षात कायदा आहे जो भारतामध्ये कुठेच नव्हता, जो आपल्याकडे आहे राज्यामध्ये 2008 आलेला घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा, या कायद्याने जी शिष्यवृत्ती द्यायची, या कायद्याने जे आरोग्य विम्याचं संरक्षण द्यायचं, या कायद्याने जे कौटुंबिक विम्याचं संरक्षण द्यायचंय, या कायद्याने जे अपघात विम्याचं संरक्षण द्यायचंय त्याची तरतूद तातडीने चालू करा आणि घरकामगार महिलांना एक सक्षम कायदेशीर आधार द्या, हे सांगणं आजच्या घडीला 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनी महत्वाचं आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव अन्नपूर्णा सत्यनारायण मुंडे, मी ठाणे कोपरी येथून आलेली आहे। आमच्या मागण्या म्हणजे अशाच आहेत की आम्ही एक कामगार आहोत, हे आम्हाला पहिला मूलभूत हक्क आमचा हा आहे की आम्ही कामगार आहोत आणि बाकीचे जे कामगार आहे त्यांची जशी कामगार म्हणून नोंदणी आहे तशी आमची कामगार म्हणून नोंदणी व्हावी आणि ती नोंदणी काय आजपर्यंत आमची झालेली नाहीये। त्यामुळं आज ही परिषद भरवलेली आहे। त्यामुळे माझी म्हणजे बाकीच्या जे मागण्या आहेत त्या आहेतच। आता कामगार आम्ही पण काम करतो, कष्ट करतो, शेवटी आम्हाला 4ही महिने वर्षाचे 12ही महिने आम्हाला उन्हाळी पावसाळी काम करावं लागतं। त्याच्यामुळे आम्हाला अशी सवलत म्हणजे काहीच नाही।
महिन्याच्या 4 सुट्ट्या ज्या हक्काच्या असतात त्या पण आम्हाला नाही येत. महिन्याच्या 2 सुट्ट्या जरी आम्ही केल्या आमच्या मागून घ्याव्या लागतात आणि 3री सुट्टी जरी आजारपणामुळे झाली तर आमचा पगार कट केला जातो. मग हे आमच्यावर अत्याचार न व्हावा हीच माझी मागणी आहे.